नमस्कार, मी अमित मुंडिक, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, मी आहे सध्या कोथरूड परिसरामध्ये। कोथरूड परिसराची ओळख म्हणजे हा विकसित आणि सांस्कृतिक भाग म्हणून आणि पुण्याचा मध्यभाग म्हणून ओळखला जातो। मात्र सध्या कोथरूडची ओळख एका दुसऱ्या कारणाने सुद्धा होते, ते म्हणजे एकंदरीत वाढती गुन्हेगारी। येथे कोथरूडमध्ये सध्या वारंवार गुन्हेगारीचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे। इथे बंदूक असेल, दाखवण असेल आणि एकंदरीत मारामारी असेल, या प्रकारचे गुन्हे सध्या इथे मोठ्या प्रमाणे वाढत आहेत। आणि यासाठी आपल्यासोबत विविध पक्षाचे कार्यकर्ते आज आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल एकंदरीत आज काय प्रकरण होतं आणि तुम्ही कोथरूड पोलीस स्टेशनला काय निवेदन दिले? नमस्ते, माझं नाव किरण मारणे, कोथरूड शिवसेनेकडून मी बोलत आहे। तर आपल्याला एक सातत्याने कोथरूड एक संस्कृत चांगलं एक आपल्याला उपशहर प्रमुख नावारलेलं पुणे शहरात नाव आहे, परंतु त्याचंच नाव आता गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या संदर्भात चोरीचे प्रकरण त्या सोसायटीमध्ये सुवर्ण सोसायटी ग्राउंडच्या जवळ परमोस नगरमध्ये जी चोरीचा प्रकार झाला, ज्यांनी पिस्तूल दाखवण्याचं प्रकरण केला, म्हणजे कुठेतरी पोलीस प्रशासनाचं काही राग आलं नाही असं त्यांचं म्हणण्याचं ज्या चोरीच्या प्रकरणाचं आहे तर त्या लोकांचं आहे, किंवा जी ग्राउंडवर जे काही आता जे प्रकरण चालू आहे किंवा दांड्याचे काही प्रकार चालू आहे, अशा संदर्भात बरेचसे काही निवेदन घेऊन आपले काही नागरिक पण आता आले होते, किंवा आपण त्या संदर्भात पोलिसांना पण आपण सर्व प्रकारे सर्वपक्षीय काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, BJP असेल, या सगळ्यांनी सर्वपक्षीय आम्ही एक निवेदन साहेबांना दिलेलं आहे। आणि तसंच आम्ही तुमच्याबरोबर पण आम्ही स्वतः सर्वपक्षीय तुम्हाला जो काही सहकार्य लागेल ते आमच्याकडून सहकार्य सातत्याने करण्यात येईल। जय महाराष्ट्र। दादा, मला सांगा एकंदरीत की सध्या कोथरूडमध्ये गुन्हेगारी वाढते, नेमकं याचं कारण काय? गुन्हेगारीचं कारण तर कोण सांगू शकत नाही आहे, पण काल परवा जो प्रकार घडला सोसायटीमध्ये, असे प्रकार वारंवार होऊ नये आणि असे प्रकार वारंवार होईपर्यंत पोलिसांची गस्त वाढली पाहिजे, नागरिकांनी पण सतर्क राहिलं पाहिजे। और आमच्यासारखे पक्ष, शिवसेना, BJP पक्ष, प्रत्येक कोणत्या पक्षाचा नाही, काँग्रेस असो, इतर सगळ्या पक्षांचे आम्ही कार्यकर्ते पोलिसांच्या बरोबर आहोत। जो परवा प्रकार घडला ते प्रकार खूप म्हणजे गलिच्छ प्रकार आहे, घाण प्रकार आहे। अशा प्रकारे जर का होत असेल, कॅमेऱ्यामध्ये, सोसायटीच्या कॅमेऱ्यामध्ये जर का बंदूक दाखवून करत असतील, तर आत्ता बंदूक घेऊन पहिले चाकू, आता बंदुकीवरती आले, तर सर्वसामान्य नागरिक, लहान मुलं ज्या सोसायटीत राहतात, तिथे राहतात, त्यांची सुरक्षाची जबाबदारी कोण घेणार? आत्ताच आम्ही कोथरूड पोलीसच्या शास्त्रीनगरमध्ये आम्ही निवेदन दिलं आहे सर्वपक्षीय। आमच्या पोलिसांना सहकार्य आहे पूर्ण, सर्व पक्षांचं आम्ही सगळे, कधी पण त्यांनी आम्हाला बोलवलं तर सहकार्य आमचं त्यांना राहील। कोणत्याही प्रकारे रात्री असो, पहाटे असो, फक्त पोलिसांनी यात आम्हाला सहकार्य करून नागरिकांच्या पाठीशी राहू। आणि हा प्रकार आम्ही सर्व कार्यकर्ते असू, सर्व असू, आम्ही हा सहन करणार नाही। हा कोथरूड हा भाग सुशिक्षित लोकांचा आहे, सर्वसामान्य लोकांचा आहे, इथं हा दहशतीचा प्रकार आम्ही करून घेणार नाही। तुम्ही बंदूक दाखवत असाल तर आम्ही काठी घेऊन येऊ, हे नक्कीच, आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही उतरणार। हे जे बंदूकधारी जो आहेत त्यांना आमचा इशारा आहे, तुम्ही बंदूक दाखवा, तुमच्या मागं आम्ही येणार, सर्व कार्यकर्ते आम्ही उभं राहणार, हे आम्हाला फक्त त्यांना सांगून द्यायचं आहे। इथून पुढे आम्ही ते खपून घेणार नाही। दादा, एकंदरीत कोथरूड हा भाग आपल्याला शांतता म्हणून आणि सांस्कृतिक म्हणून ओळखला जाणार, आता दहशतीचं इथं वातावरण आहे, कारण ज्या CCTV मध्ये आता बंदूक दाखवल्याचा आपण आता सध्या व्हिडिओ पाहतोय, काय सांगाल त्या व्हिडिओबद्दल? हा जो प्रकार आहे हा खरंच निंदनीय आहे आणि कोथरूड सारख्या परिसरात होतोय, त्यामध्ये ही आमच्यासाठी खरंच सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसाठी ही गंभीर बाब आहे। आणि आम्ही आत्ता कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आलो, पोलिसांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, सर्वपक्षीय असतील की BJP, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, सर्वपक्षीय आले। पोलिसांना आम्ही एक विश्वास देतो की आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी जरी असलो तरी आम्ही सुद्धा सर्वसामान्य नागरिक आहोत, कुठेही अशा प्रकारचं कृत्य आम्ही खपवून घेतलं जाणार नाही। उद्या दसरा आहे, रावण आपण दहन करतो, अशा पद्धतीने आपण गुन्हेगारीला सर्व मिळून दहन करू। आम्ही संपूर्ण पोलीस प्रशासनासोबत आहोत, तुम्ही फक्त आम्हाला आवाहन करा, रात्री अपरात्री कधीही बोललो, आम्ही पोलीस मित्र म्हणून हे जे प्रवृत्ती आहे, हे जे समाजात वाढत चाललेली आहे, ह्याला खेचायला आम्ही कुठेतरी तुमच्या सोबत राहून ही प्रवृत्ती आपण घालून या प्रवृत्तीचं दहन करूयात। आणि आमची अजून एक मागणी जी आहे की ह्या सगळ्याला कुठेतरी सोशल मीडिया जबाबदार आहे। मी मागे पण निवेदन दिलं होतं की सोशल मीडिया थ्रू जे कोणी गुन्हेगारी पसरवत असतील किंवा अश्लील भाषेत व्हिडिओ बनवतात, त्यांना पण कुठेतरी आळा घाला, त्यामुळे ही जी प्रवृत्ती आहे थांबणार नाही। आणि आम्ही यातून तुमच्या माध्यमातून इशारा देतो की तुम्ही कुठेही गुन्हेगारीच्या संबंधित तुम्ही कृत्य कराल किंवा काही पसरवाल तर या ठिकाणी आता पोलिसांसोबत आम्ही सुद्धा त्याच ताकदीने आम्ही उभे आहोत। दादा, एकंदरीत भीतीचं वातावरण आहे का सध्या कोथरूड परिसरात? कोथरूडमध्ये आहे ना, ते चोऱ्या वाढल्यात, गोळे बंदुकी दाखवतात, त्याच्यामुळे लोकांना भीती वाटते ना। आज दुसरीकडे झालं, उद्या आपल्याकडे पण होऊ शकतं, त्याच्यामुळं
लोक घाबरतात होतो, भरपूर घाबरतात आणि याच्यापुढे या 2 वर्षामध्ये हे प्रमाण खूपच वाढले कोथरूडमध्ये की आवाजाचं प्रमाण वाढले. ज्या लोकांच्या एन्जिओप्लास्टी झाल्या त्यांना सुद्धा लोक कधी अटॅक येऊन मरू शकतात ना. याच्यावरती सर्व पक्षांनी मिळूनच लक्ष देऊनच सगळे कार्यक्रम हे बंद केले पाहिजेत. आवाजाला कुठेतरी लिमिट पाहिजे ना. आवाज जर एवढा वाढलाय आजकाल या 2 वर्षामध्ये तर लोकांना रस्त्याने जाताना सुद्धा भीती वाटते. दादा, एकंदरीत आता कालचा जे परवा दिवशीचा जो प्रकार घडला, जो CCTV मध्ये बंदूक दाखवल्याचा आपल्याला आता जो व्हिडिओ पाहतोय, एकंदरीत अशा प्रकरणावरती हे जे गुन्हेगार आहेत यांच्यावरती काय कठोर शासन केलं पाहिजे, काय सांगाल त्याबद्दल? त्यांना मोकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना जवळजवळ 5 ते 10 वर्षे जेलमधनं बाहेर न आलं पाहिजे. त्यांचे खायचे प्यायचे हाल झाले पाहिजे. कारण का आत्ता जे परिस्थिती झालेली आहे, व्यापारी असू दे, नागरिक आहे, भरपूर कोथरूडमध्ये भयभीत झालेले आहेत. कारण का सोन्याचे भाव पण वाढत चाललेले आहेत. त्या दृष्टिकोनातनं ते चोऱ्या करायला लागलेत. एक तोळा जरी गेलं तरी 1 लाख रुपये होतात जवळजवळ. तर ही जे चोर आहेत ते आता काल प्रकार झाला सुवर्ण बिल्डिंगमध्ये, किनारा हॉटेलच्या इथं आतमध्ये, की त्यांना धाकच राहिलेला नाही. ते सरळ कॅमेऱ्यामध्ये हत्यार दाखवतात, बंदूक दाखवतात. म्हणजे ह्याच्यात जर कोण साधा नागरिक जरी समोर आला तर त्यांना गोळ्या घालतील ते, अशी परिस्थिती आहे. तर ह्याच्यावर पोलिसांनी काहीतरी कठोर कारवाई केली पाहिजे आणि मोकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे पकडून त्यांना. आणि यासाठी आम्ही पोलिसांबरोबर सर्व पक्षीय सर्वजण पाठिंबा आहे आणि काही जरी लागलं तरी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. बरं दादा, एकंदरीतच कोयते असतील, बंदुका असतील, या सर्रासपणे कोणत्याही गुन्हेगाराला आपल्याला सध्या पाहायला मिळतात. मग हे एवढे सर्रास उपलब्ध कसं काय होतं? त्यावरती पोलिसांचा अंकुश नाही आहे का? नाही, पोलिसांचा अंकुश आहे, पण ही बाकीचे गुन्हेगारी असू दे, हे असू दे, हे त्यांच्या पद्धतीने हत्यारे कुठेही जमा करत असेल किंवा UP MP पुरवणारे पण आहेत बरीच टोळी. आता सर्वसामान्य ज्यांना खायचे आले ते सुद्धा यामध्ये जातात ते बघून. दादा, निवेदन आता तुम्ही दिले, त्या निवेदनामध्ये काय मागणी केली? आता आमचं म्हणणं असं आहे की प्रथमतः या राज्याचे गृहमंत्री, जे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे गृहमंत्रीपद आहे आणि सर्वात महत्त्वाचं ते एक तत्पर मुख्यमंत्री म्हणून किंवा एक कार्यतत्पर मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. तर आमचं म्हणणं आहे वंचित बहुजन आघाडीचं की मुख्यमंत्री साहेबांनी या सर्व पोलिसांना डायरेक्ट कोणत्याही प्रकारचे आदेश द्यावेत की यांना पूर्णपणे मुफा द्यावी की तुम्ही पूर्णपणे गुन्हेगारी संपवा. आज 354 असू दे, 324 असू देत, सर्रास कलमं घडतायत. आज अशा प्रकारच्या कलमांमध्ये आज जर अशी परिस्थिती होत असेल तर हे पुणे शहरातील नागरिकांसाठी असू दे किंवा कोथरूडमधल्या नागरिकांसाठी असू दे, हे खूप भूषणावं नाही आहे. परंतु एक आहे की आज आमचे मित्र जे आहेत त्या मित्रांच्या माध्यमातून सर्व पक्षीयांना सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवरती आणलं, याचा देखील आम्हाला आनंद आहे आणि एक अभिमान आहे. दादा, एकंदरीत आता तुम्ही जे निवेदन दिले आहे त्याच्यावरती पोलिसांचं काय म्हणणं आहे, काय सांगितलं त्यांनी? तुम्हाला सांगतो, पुणे शहर हे विद्येचं माहेरघर समजलं जातं. सांस्कृतिक राजधानी पुणे शहराला म्हणतात, पण हे पुणे शहराची संस्कृती राजधानी आता राहिली नाही. ही बिहारसारखी आज अवस्था झाली. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांच्याकडे गृह खाते, आज संपूर्ण गृह खाते आज झोपलेलं आहे. आज युवक बघतात त्यांनी वेपनसारखी आज लोकांना दाखवून दहशत माजवली. तर वेपन कसे आले त्याच्यावर चौकशी पोलिसांनी केली पाहिजे. आणि युवक ह्या मार्गाला का जातो? कारण जो युवक आहे तो बेरोजगार आहे, त्याच्याकडे पैसे नाहीत. कारण आजचं हे राज्य जे आहे ते अतिशय वाईट परिस्थिती चालली आहे. काय वाटतं एकंदरीत पोलीस प्रशासन सक्षम आहे का नाही? पोलीस प्रशासनालाच पूर्णपणे दोष द्यायला पाहिजे या विचाराचा मी नाही आहे. पोलीस यंत्रणा त्यांना जी गोष्ट करायला पाहिजे त्या गोष्टी करतायत, पण नक्कीच कुठेतरी कमी पडतात. म्हणजे पार्श्वभूमी बघितली, नुकताच मागच्या आठवड्यामध्ये जे झालं होतं मुठेश्वर मित्रमंडळाच्या इथे गोळीबार, त्याच्यामध्ये धुमाळ म्हणून तो कोणतरी रस्त्याने जाणारी व्यक्ती होती, त्याच्यावरती हे झालं होतं. थोडंसं आपण अजून मागे गेलो तर कर्वेनगरमध्ये ती एक महिला, तिच्यावरती अत्याचार झाला होता फ्लॅटवरती घुसून. म्हणजे हे तशी उदाहरणं द्यायला गेल्यानंतर या कोथरूडमध्ये बरेचसे आहेत. तर या पार्श्वभूमीवरती काही ना काहीतरी उपाययोजना, ठोस उपाययोजना आणि कडक कारवाई या ठिकाणी कोथरूडमध्ये होणं अपेक्षित होतं, पण ती होताना कुठे दिसत नाही. हां, जे झालं की त्याला कुणाला तरी पकडायचं आणि त्याची बाजारातून धिंड काढायची, पण ही उपाययोजना आहे का, हा माझा सवाल आहे. त्याच्यावरती तुम्ही गस्त घातली पाहिजे, संध्याकाळचं तुम्ही हे केलं पाहिजे. रस्त्यांवरती CCTV वगैरे लावलेले आहेत, CCTV ॲक्टिव्ह आहेत का? म्हणजे मागच्या महिन्यामध्ये माझा मित्र कोथरूड गावामध्ये तिथे त्याला 4 चाकी उडवून गेल्यावरती आम्ही रस्त्यावरती पोलिसांना घेऊन त्यांच्यासोबत CCTV फुटेज चेक करतो, पण CCTV फुटेजमध्ये गाडी कुठे गेली काय ते पत्ताच नाही. म्हणजे CCTVचं पण हे जे आहे ना, या गोष्ट गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. एकंदरीतच आपल्याला सांगितल्याप्रमाणे की हे सर्व पक्षी आज यांनी निवेदन दिलं आणि या निवेदना माध्यमातून
एकंदरीत पोलीस प्रशासनाला निवेदन दिले की जे काही आता अट्टल गुन्हेगार आहेत त्यांना आळा घालावी, या कोथरूड परिसरात पोलिसांची गस्त ही मोठ्या प्रमाणात असावी असं देखील संपूर्ण या निवेदनामध्ये दिलेलं आहे आणि या कार्यकर्त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे। मात्र अशा प्रकारची जी गुन्हेगारी असेल तर या गुन्हेगारीला एका हाकेवरती आम्ही सर्व पक्ष असो, कुठल्याही पक्षाचे असो, मात्र आम्ही खंबीरपणे पोलिसांच्या सोबतच राहू असा देखील यावेळी या संपूर्ण नागरिकांनी इशारा देखील दिलेला आहे। आता नेमकं यानंतर कोथरूड परिसरात कुठला गँगवार घडतो का नाही हा देखील मोठा प्रश्न आता नागरिकांच्या समोर आहे। आणि एवढंच मात्र नव्हे तर कोथरूडकर मात्र सध्या अशांततेच्या वातावरणामध्ये आणि भीतीच्या वातावरणामध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। मात्र आता हे किती दिवस असं वातावरण असणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडिक, पुणे।